तर नमस्कार गाईज, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आजचा ब्लॉग माझ्यासाठी स्पेशल आहे कारण माझा वाढदिवस आहे, बड्डे आहे माझा आज. तर मग आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या बड्डेचं सर्व आपण सेलिब्रेशन वगैरे सर्व बघणार आहे. आणि आज एक अजून खास गोष्ट आहे की आज इलेक्शन वगैरे पण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर आता चाललो आहे सकाळी वोटिंग करायसाठी. पहिलं जाऊन गावदेवी आईचं दर्शन घेऊया, एकविराईचं दर्शन घेऊया. त्याच्यानंतर वोटिंग करतो. वोटिंग करून मग काय पूर्ण दिवस आपलाच आहे. जिथे तिथे मित्र वगैरे बोलवतील किंवा घरी येतील. मग केक वगैरे कापायला सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बघा, माझा बड्डेचा स्पेशल ब्लॉग आहे हा. तर गाईज, आता निघालो आहे घरातून. गाडी घेऊया पहिले. गाडी घेतल्यानंतर जाऊया आई माऊलीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मग तिकडून वोटिंग करायला जाऊ जसं तुम्हाला सांगितलं. तर ड्रेसिंग काय एवढी खास नाही मारली, नॉर्मलच. जास्त आता काय फॅशन वगैरे आपल्याला पटत नाही, साधा राहायचं एकदम. थांबा दाखवतो तुम्हाला. बघा, नॉर्मल असा शर्ट घातला आहे, पॅन्ट, आपले शूज. ते पण गिफ्ट आलेलं आहे, आपल्या खास फ्रेंडनी गिफ्ट केलेला शर्ट आहे. भरपूर गिफ्ट आलेत बड्डेच्या आधीच, अजून येतील पण. आपल्या फ्रेंड सर्कल भरपूर मोठं आहे, त्यांचं प्रेम पण आपल्यावर भरपूर आहे. आणि आज सर्व येतील फ्रेंड्स वगैरे, तुम्हाला दाखवेल या ब्लॉगमध्ये मी. तर आता चला लवकरात लवकर जाऊया, गावदेवी आईचं दर्शन घेऊया. मग पुढचं आपले बड्डेचं जो रुटीन आहे तो करूया. आता आलो आहे दर्शन घ्यायला आपल्या आईमाऊलीचं, गावदेवी आईचं. तर चला आता आशीर्वाद घेतो आपल्या आईमाऊलीचं. आणि मग दिवसाची सुरुवात आईमाऊलीच्या आशीर्वादाने करतो मी. तर या. तर आता गावदेवी आईचं आशीर्वाद घेतल्यानंतर जाऊया डोकाळीला. एकविराईचं मंदिर आहे, तिकडे जाऊया. आणि गरम बघा किती होते, जाम बेकारवाला गरम होते. अख्खा भिजलो आहे मी घराच्या बाहेर आल्यावर. तर डोकाळीलाच मला वोटिंग वगैरे पण करायचे आहे. तिकडेच माझा वोटिंगचा म्हणजे मतदान मला तिथेच करायचं आहे. नंबर तिथे आहे, बूथ माझा, वोटिंग बूथ. तर आता जाऊया फटाफट, वोटिंग करू, आईमाऊलीचं दर्शन घेऊ. मग आता बाकीचे मग जी कामं असेल आपली, केक कापायला ना आता इतर कामं, ती तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा आता ब्लॉगमध्ये. गाईज, आपल्या आईमाऊलींचं दर्शन पण घेतलं आपण. दिवसाची आपल्या सुरुवात एकदम मस्त झाली आहे आईमाऊलींच्या आशीर्वादाने. वाढदिवसाची सुरुवात एकदम मस्त झालेली आहे. तर आता लास्टचं एक मेन काम राहिलं आहे, वोटिंग करायचं आहे. तर आता इथे बाजूलाच आहे म्हणजे जिथे वोट टाकायचं ते. आता जातो, फटाफट वोटिंग करतो. मग कसं आपण झालो फ्री. मग काय बाकीचे सर्व जे कामं असतील ते करायला लागतील बस. तर चला फटाफट जाऊन वोटिंग करतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटतो. कारण तिथे मोबाईल वगैरे तर आता अलाउड नसेल. या गाडी लावले बघा, इथे आपला नंबर आहे वोटिंगचा. तुम्हाला बाहेरूनच दाखवतो, आतमध्ये काय मोबाईल अलाउड नसणार. तर जाऊया, मतदान करूया हक्काचा आपल्या फटाफट. मग आपण कसं फ्री एकदम. तर चला, राकेश दादा भेटलाय बघा आपल्याला. एक नंबर भावा, एक नंबर. कोण एक झालं नंबर? का वोटिंग केलं का? केलं एक नंबर. हा, तर
तर चला फटाफट जाऊन वोटिंग करू आता. काहीच बघा झालं फायनली 2 मिनिटात झालं आपला वोटिंग करून. लाईन होती पण ती आपल्या पोलसाठी नव्हती. माझा जो जिथे बूथ होता, माझा जिथे मतदानाचा पोल होता तिकडे गर्दीच नव्हती, कोणीच नव्हती. डायरेक्ट गेलो, वोटिंग केली ना, आता आलो बाहेर. मग आता सगळे बघा ओळखीचे भेटायला लागलेत आपल्याला, बड्डे विश वगैरे करतात. तर त्यांचा शुभेच्छा घेऊया, आशीर्वाद घेऊया. थँक्यू. मग व्हिडिओ भारी असतात तुझे. हे बघ ब्लॉगमध्येच आहे. मग काय नाही, वोटिंग करायला आलेलो. व्हिडिओ जाम भारी बनवतो. चल. बाय बाय. तर बाजूची एक मुलगी भेटलेली छोटी, विश करायला आली होती. तर आता सर्व आपली कामं झालेत वोटिंग वगैरे करून, सर्व करून. तर निघूया घरी. घरी ना जात आहे आता, मित्रांनी बोलवलं आहे केक कापायला. सकाळपासूनच सुरुवात झाली आपली केक वगैरे कापायची. तर आता जाऊया त्यांच्याबरोबर, एन्जॉय करूया. तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. आता कंटिन्यू बघा तुम्ही, भरपूर आता एन्जॉय करूया आपण, मजा करूया ब्लॉगमध्ये. तर आता कंटिन्यू राहा. 1 मिनिट थांबा फक्त, गाडी काढू दे या. तर गाईज वोटिंग करून आल्यानंतर गेलो, जसं तुम्हाला बोललो होतो मी फ्रेंड्सबरोबर जाणार आहे केक वगैरे कापायला. तर गेलो केक वगैरे कापायला. केक कापले, पण ज्यांच्याबरोबर गेलो ते कॅमेऱ्यामध्ये कम्फर्टेबल वगैरे नव्हते, ब्लॉगमध्ये कम्फर्टेबल नव्हते, म्हणून काय ब्लॉगमध्ये त्यांना शूट केलं नाही. तर आता संध्याकाळ झाली, पूर्ण दुपारभर बाहेरच होतो, फुल एन्जॉय केला, मजा मस्ती केली. तर आता संध्याकाळ झाली, सगळे मित्र घरी वगैरे यायला लागलेत. तर आता आलेत मित्र, घरामध्ये येऊन बसलेत. तर चला आता तुम्हाला दाखवतो. आपला भाऊ वगैरे आले आणि ते दिपेश वगैरे आलेत, हर्ष वगैरे आलेत. तर आता जेवढे मित्र वगैरे येतील आता त्यांना आपण ब्लॉगमध्ये घेऊया, शूट करू, कवर करू. तर आता सेलिब्रेशन दाखवतो तुम्हाला मित्रांबरोबर आणि फॅमिलीसोबत. तर चला आता मित्र आलेत, जाऊया त्यांना भेटूया, शुभेच्छा घेतो त्यांच्या आणि मग केक वगैरे कापतो. तर बघा आता आपले सगळे मित्र यायला लागलेत घरी आता संध्याकाळी केक कापायला. बिझी आहे बाई मोबाईलमध्ये. हां, लगीन जमले म्हणून बिझी आहे सध्या, मस्त चॅटिंग करत असतो. चॅटिंग नाही, डायरेक्ट फोन करतो. हां, तर आता केक कापू, दाखवतो तुम्हाला सेलिब्रेशन. बाटल्यामध्ये काय काय बाटल्यांची ऑर्डर दिली बरं. कसल्या वाटल्या? त्याच्या बाटल्या. हां, ते एनर्जी लिमका लिमका. काली हां, स्टिंगच प्यायची, दुसरा काय नाही प्यायचा ना. आई बसले आमची कार्यक्रम बघत. पबजी नंबर दाखव ना, याला दाखव पबजी नंबरला. हे पबजी लवर आहेत सगळे. हे रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत गेम खेळत बसतात, पबजी खेळत बसतात हे लोक. लगेच दिले मी, एवढं बोलत नाही, एवढे गेम खेळतात. तर आता आपण कापूया केक. काय आता केक कापायला घेतला आहे घरचा आणि मित्रांनी केक आणलाय तो. तर आता बघा तुम्ही, त्यांच्याकडे मोबाईल देतात ते लोक तुम्हाला. झालाय गाईज, आता केक वगैरे कापून बसलोय आम्ही. केक आता बाकीचे अजून पण मित्र येणार आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. सगळ्यांचा
जे काही येतील आता सगळ्यांबरोबर सेलिब्रेशन करणार तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. तर बघा आता पुढे कंटिन्यू बघा पण दाखव. आणि हे बघा सगळे बसल्यात मम्मी वगैरे गोरा पण कशीच माहिती हे गोरा जाऊ मी गोरा पारला बोलते गोरा जाऊ मी फोन आलाय मित्रांचा, बोलता येतात रस्त्यामध्येच आहेत. तर आता येतील तरी. आमचा आम्हालाच ते मोबाईल पकडणार तर कॅमेरामॅन पण आहे अभय. तर मग दीपेश बाय. चालू आता आम्ही भेटतो नवीन ब्लॉग मध्ये. हा चाललो. मग मी पण आता बाकीचे केक कापून घेतो. चल. तर बघा आता अप्पू ना शिंगडा पण आलेत घरी. माझे बचपनचे फ्रेंड आहेत लहानपणापासूनचे. तर आता केक घेऊन आले ते लोक पण. यांच्याबरोबर पण बड्डे सेलिब्रेशन करतो. तर आता भरपूर दिवसानंतर भेटलो आम्ही. तर थोडा जरा बाता मारतो, बोलतो बिलतो आम्ही. त्याच्यानंतर मग केक कापतो, तुम्हाला दाखवतो सेलिब्रेशन. बघा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. गाईज आता दीपेश आणि अमय ते लोक गेले. तर आता आमची गँग आले पूर्ण. तर बघा माझ्या गँगबरोबर तुम्हाला भेटतो. तुम्ही बघितलं असेल पालखीमध्ये पण किंवा इकडं म्हणजे इतर व्हिडिओमध्ये पण त्यांना मयूर वगैरे, राहुल आणि माझे बाकीचे मित्र, कॉलेजची गँग आणि गावातले मित्र. तर आता चला त्यांच्याशी तुम्हाला भेटवतो. त्यांच्याबरोबर पण बड्डे सेलिब्रेट करतो, केक वगैरे कट करतो, मजा मस्ती करतो. बघा तुम्ही. तिकडे बघ, तिकडे नका बघू. याला तर तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ब्लॉगमध्ये. फेमस मयूर पाटील. सगळ्या व्हिडिओमध्ये नाचते ब्लॉगच चालू आहे घरामध्ये पण आता आपला. ये बा याच्यामध्ये पण नाचते बघतो. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. नाही चल रे. बाय बाय. तू बोल काय घ्यायचं खायला. काय बाय बाय बोलतो. बाय बाय. चल असते जा या. जा ना, जा 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 सोड. आयलो चल. काय आता दुसरी गँग गेली, राहुल वगैरे ते लोक. आता माझे अजून मित्र आलेत. विक्रांत, सुशील, योगेश, उमेश, ईश्वर. खास मित्र आहेत आपले, सगळेच खास आहेत. आता जे होते ते पण खास आहेत, हे पण खास आहेत. जीवाला जीव देणारे मित्र आहेत आपले. तर आता त्यांना पण दाखवतो ब्लॉगमध्ये. त्यांच्याबरोबर पण सेलिब्रेशन करतो. आणि भरपूर मित्र यायचे बाकी आहेत. आज इलेक्शन वगैरे पण आहे, त्याच्यामुळे काही अटकले तिकडे तिकडे कामांमध्ये. ते उद्या वगैरे भेटणार आहेत, परवा वगैरे भेटणार आहेत. म्हणजे सेलिब्रेशन नेवर एंडेड सेलिब्रेशन असणार आहे. असंच असतं प्रत्येक वर्षी. बट सेलिब्रेशन 2-2, 3-3 दिवस सेलिब्रेशन चालू असतं. तर चला आता जाऊन मी तुम्हाला दाखवतो. मित्र आले ते, त्यांना भेटतो, त्यांचा शुभेच्छा घेतो. केक वगैरे कट करूया, त्यांच्याशी बोलून मजा मस्ती करू जरा आता. तर बघा आलेत आपले मित्र. याला पण बघितलं असेल ब्लॉगमध्ये तुम्ही. याला पण बघितलं असेल. योगेश गार्डनला होता आपल्याबरोबर. आणि हा चॉकलेट बॉय विक्रांत. ईश्वर कालेर गावाचे सुपुत्र. आणि उमेश मानपाड्याचा छावा. तर चला आता बसतो यांच्याबरोबर, जरा मजा मस्ती करतो, बोलतो वगैरे. नंतर मग तुम्हाला सेलिब्रेशन करताना भेटतो. तर काय मित्रांनी बड्डे गिफ्ट आणलं आहे. मला बोलतात चेंज कर. बोलतात आमच्याबरोबर केक कापताना हा शर्ट घालून. भरपूर गिफ्ट वगैरे आलेत. आता जो घातला तो पण गिफ्ट आहे. अजून कपाटामध्ये पडलेत गिफ्ट वगैरे आलेले. भरपूर आपल्याला शुभेच्छा भेटल्यात, प्रेम भेटलं आहे मित्रांचं.
तर मैत्रिणींचं सर्वांचं. तर आता चेंज करतो शर्ट, त्याच्यानंतर मग त्यांच्याबरोबर जातो केक कापायला, सेलिब्रेशन करतो त्यांच्याबरोबर. तर बघा. तर गाईज बघा, केला आहे चेंज, मस्त शर्ट आणला आहे मित्रांनी. तर आता जातो केक वगैरे कट करतो त्यांच्याबरोबर. आणि मम्मी काय बोलते? हां, तर जाऊन आता केक कट करू, त्यांच्याबरोबर जरा गप्पा मारू, बोलू, भेटू. आणि गिफ्ट मस्त आहे, मला आवडला, एक नंबर आहे शर्ट. त्यांना पण थँक्यू बोलूया आता या गिफ्टसाठी. तर बघा काहीच केक, यूट्यूब धीरज पाटील ब्लॉग्स. तर थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. आणि गिफ्टसाठी पण शर्ट एकदम मस्त आहे, आणि केकसाठी पण. हो, आवडला योगेश. तर चला आता कापून घेऊ केक, मग गप्पा मारत बसू मित्रांच्या बरोबर. या तर गाईज फायनली आताच झालो आहे फ्री. मित्र वगैरे गेले सगळे घरी, पण सगळ्यांचं अजून म्हणजे सगळ्यांसोबत सेलिब्रेशन करून नाही झालं अजून. भरपूर असे म्हणजे मित्र आहेत, त्यांना पण भेटायचं होतं, पण आज इलेक्शन असल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. तर 1-2 दिवसामध्ये ते भेटणार आहेत, म्हणजे अजून सेलिब्रेशन काय संपलं नाही. जसं तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये, भरपूर एन्जॉय केला मी, भरपूर म्हणजे केक वगैरे कट केले, 10-12 केक कट केले, अजून तर येणार आहेत. अजून प्रत्येक वर्षीचंच आहे हे सर्व, कारण मित्रांचा प्रेमच आपल्यावर तेवढा आहे. तुम्ही बघितलं असेल, गिफ्ट वगैरे पण भरपूर आले, आणि खूप म्हणजे खूप दिवस चांगला गेला. तर मग तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला व्हिडिओला शेअर करा, ब्लॉगला जास्तीत जास्त, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. चला, तोपर्यंत बाय, जय श्रीराम.